हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. तर तुम्हाला दिसत असेल इथं चाललेली ते आवरावरी. तर जायचं होतं बाहेर तर आबीच्या स्कूलमध्ये जायचं होतं. तर स्कूलमध्ये आता स्कूल तर सुरू झाली होती, पण ॲडमिशन कन्फर्म करायला जायचं होतं आणि बुक्स वगैरे पण घेऊन यायचे होते, स्कूलचा युनिफॉर्म. तर मग यांनी पण आज सुट्टी घेतली होती, तर म्हटलं चला आज घेऊन येऊया. मग तेच म्हटलं थोडासा ब्लॉग पण शेअर करावा. तर इथं चालले होतं आबीचं आवरायचं माझं. तर आबीचं झालेलं आहे इथं आवरून. आबी इथं तयार आहेत, तर बघू शकता. तर आबीचं तयार आहे आणि आबीने आज माऊनं घेतलेला फेवरेट ड्रेस घातलेला आहे. तर हा त्याचा फेवरेट ड्रेस आहे. तर कोणी घेतलेला आहे बाबू तर हा ड्रेस? तर पटकन मी माझं आवरून घेते. तर फायनली माझा इथं सगळं आवरलेलं आहे. मी रेडी झालेली आहे, साडी वेअर केली आहे. म्हटलं स्कूलमध्ये जायचं आहे आणि नको ड्रेस घालायला, तर त्यामुळे मी ते साडी घातलेली आहे. आणि आबी पण इथं रेडी होता, आबीचं पण आवरलेलं होतं. तर स्कूल जायचं म्हटल्यावर कारण की पहिल्यांदाच स्कूलला जात होता, कारण की नवीन स्कूल होती, त्यामुळं त्याला खूप एक्साइट होता की तो स्कूल कशी असेल, स्कूल कशी असेल. तर त्यामुळं मग खूप हे होता आणि चल म्हणत होता पटपट. आणि मग माझं चाललं होतं इथे व्हिडिओ काढायचा. त्यानंतर मग निघालो आम्ही आणि आबी तर एवढा हे झाला होता की पुढं पळत होता. आणि आता पावसाळा सुरू झाला आहे तरी पण खूप असं ऊन पडतंय आणि मी इथं मागच्या वेळेस बाहेर गेले होते तेव्हा थोडीशी ॲलर्जी झाली होती धुळीची, तर त्यामुळे मी इथं मास्क घातलेला आहे. नाहीतर कोणीतरी आणि म्हणायचं आता काय कोरोना राहिला का बाई. निगेटिव्ह लोक कमेंट करणारे तर खूपच आहे आपल्याकडं. तर त्यामुळं मग मी इथं घातला होता मास्क आणि मग निघालो होतो स्कूलला. तर स्कूलचा रस्ता मला दाखवत होतं, कारण की स्कूल खूप लांब आहे इथून आमच्या घरापासून. मग हे स्कूलचा रस्ता मला दाखवत चालले होते. तर आम्ही फायनली स्कूलमध्ये पोहोचलो आणि इथं गाडी वगैरे पार्किंग केली. आणि तर आबी पण थोडासा नर्वस झाला होता, कारण की स्कूल खूप मोठी होती. त्यामुळं मग इथं काउंटरवर विचारलं, मग कारण की नवीन असल्यामुळं आम्हाला काही जास्त माहिती नव्हतं, पहिल्यांदाच गेलो होतो ह्या स्कूलमध्ये. मग इथं गेल्याच्या नंतर मग त्यांनी आतमध्ये जायला सांगितलं. तर ही आमच्या आबीची स्कूल आहे, सगळी आतमधून पण खूप मोठी स्कूल आहे. तर मोठी तर आहेत, पण आता कळण कसं आहे काय नाही म्हणून मग मी काय जास्त व्हिडिओ घेतला नाही, कारण की तिथं आतमध्ये खूपच गर्दी होती, मग जास्त घेतलंच नाही. त्यानंतर आम्ही बाहेर आलो, मग आबीला आईस्क्रीम वगैरे घेतली आणि आईस्क्रीम वगैरे घेऊन घरी आलो. आणि आबीला भेटलं का स्कूल युनिफॉर्म, बुक आणि नोटबुक आणि वर्कबुक सगळे भेटले होते. आणि तो त्याला आलेलं आहे टेन्शन, आता बघत होता बसला. तर त्यानंतर मग मी बनवलं आहे स्वयंपाक, तर राहिला होता, नाश्ता करूनच गेलो होतो. तर मी रात्री चणे भिजत घातले होते, तर म्हटलं जरा ते छोले बनवून घ्यावं. तर मग मी साफ करून घेतले मस्तपैकी. तर रात्री भिजत घातले होते, त्यामुळे एकदम नॉर्मल गरम पाण्यात भिजत घातले होते, त्यामुळे खूप छान असे भिजले. आणि म्हटलं जरा 2 शिट्ट्या करून घ्यावी, कारण की नंतर मग पटपट होत नाही, ते जरा जास्त वेळ लागतो. कुकरला अगदी 2 मिनटात होऊन जातं. तर त्यानंतर एक चमचा मीठ टाकलं आणि मीठ टाकून मग त्याला 2 शिट्ट्या अशा करून घेतल्या मस्तपैकी. मीठ टाकल्याने पटकन शिजल्या जातं आणि आपला गॅस पण वाचतो. तर बघू शकता तुम्ही, मस्त असे शिजलेले आहेत आपल्या इथं चणे. तर गावाकडचे हरभरे आहेत हे, तर मस्त शिजले आहेत. तर भाजीसाठी मी इथं कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर घेतलेली आहेत. आणि मग लगेच झटपट फोडणी देऊन घेतली. कढाईमध्ये तेल ठेवलं, कांदा टाकला, मस्त कांदा परतून घेतला. कांदा परतूपर्यंत त्यात टोमॅटो टाकलं, आलं लसूणची पेस्ट पण टाकली आणि मस्त जसं 2 मिनटं असं त्याला लाल होईपर्यंत, कलर हे करूपर्यंत त्याला मस्त बघू शकता तुम्ही. त्यानंतर फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये टाकलं थोडंसं जिरे आणि थोडंसं मोहरी टाकलं. आणि तुम्हाला तुम्ही टाकू शकता, नाहीतर नाही टाकू शकता. तर मी तर थोडंसं जिरं मोहरी टाकलं. त्यानंतर इथं लाल तिखट घेतलं मी 1 चिमटा छोले मसाला घेतला आणि अर्धा चमचा हळद घेतली. हे पण टाकून त्याला मस्तपैकी मिक्स करून घेतलं. आणि जास्त तिखट मी करत नाही, कारण की आबी पण खाणार असतं, त्यामुळं लाल तिखट जरा जास्त तिखट असतं, त्यामुळे इथं मी थोडंसं 1 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे, जास्त अजिबात काय घेतलेलं नाही. याला मस्त चांगली फोडणी आल्याच्या नंतर जे आपल्याला शिजलेलं होतं ते त्यात ओतून घेतलं आणि मस्तपैकी असं हलवून घेतलं. बघू शकता तुम्ही किती छान झालं. आणि एकदम नॉर्मल करायचं, जास्त शिजवायची गरजच नव्हती. त्यानंतर वरतून टाकली खूप सारी कोथिंबीर
बघू शकता. कोथिंबीर नाही भाजीमध्ये तर कुठली भाजीला टेस्ट लागतच नाही. त्यानंतर 1 चमचा मीठ टाकलं, कारण की आपण शिजवायला टाकलं तेव्हाच अगोदर मीठ टाकलं होतं. त्यानंतर पुन्हा अर्धा चमचा मीठ टाकलं आणि बघू शकता मस्त अशी 2 मिनटं आपल्याला आता हे करून घ्यायचे आहेत, अगदी उकळी येऊन घ्यायची आहेत. तर उकळी आल्याच्यानंतर बघू शकता किती छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. इथं एकदम मस्त तरी पण आलेली आहे आणि थोडीशीच केलेली आहे, तर खूप छान अशी झालेली आहे मस्तपैकी. बघू शकता एकदम तरी आलेली आहे. ते एकदम नॉर्मल साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे, जास्त काही हे पण नाही आहे, कष्ट नाही, एकदम साधी सिंपल पद्धती तशी केली आहे. तर त्याच्यासोबत तुम्ही याच्या चपाती वगैरे सोबत खाऊ शकता किंवा पुऱ्या पण खाऊ शकता. तर मग मी तर पुऱ्याच बनवल्या होत्या. तर पुऱ्या वगैरे अगोदरच लाटून घेतल्या, मग तेल गरम करायला ठेवलं कढईमध्ये आणि मग मस्तपैकी पुऱ्या तळून घेतल्या होत्या. बघू शकता किती मस्त टम्म अशा फुगलेल्या आहेत. तर यामध्ये मी थोडंसं मैद्याचं पीठ ॲड केलं होतं, थोडंसं गव्हाचं पीठ आणि त्यानंतर मग याच्या मस्त अशा पुऱ्या बनवल्या. बघू शकता मस्त टम्म अशा फुगल्या होत्या. अशाच पद्धतीने मग मी सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या. तर फायनली इथं माझ्या पुऱ्या सगळ्या बनवून तयार होत्या आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या कुरकुरीत आपल्या पुऱ्या इथं तयार होत्या, बघू शकता. आणि मस्त छान अशा भाजी पण इथं तयार होती. भाजी थंड झाली होती आणि टम्म फुगलेल्या पुऱ्यासोबत भाजी खूप टेस्टी लागते. तर चला म्हटलं अगोदर आभीला द्यावा टेस्ट करायला, कारण की त्याला भूक लागली होती. सकाळी नुसता दूध पिऊन गेला होता, नाश्ता वगैरे करून गेला होता नुसतं. त्यामुळं मग दुपारी स्कूलमध्ये पण थोडासा वेळ लागलेला होता, त्यामुळं मग त्याला खूप भूक लागली होती. तर पटकन मागत होता, बसला होता जेवायला. तर त्याला म्हटलं की तू बस, तोपर्यंत मी जेवण देते. तर मग त्याला मी इथं जेवण देत होते. तर कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.